64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा स्वतः हातात कुंचला घेऊन या लेणीची झालेली अस्वच्छता नाजूकपणे दूर करत आहे. सोबतच त्यांचे मूषकराज ठिकठिकाणी झालेली भग्नता दूर करण्यासाठी त्यांना मदत करत आहेत. आणि या कार्याची पूर्तता गणराज करत आहेत की त्यांच्या मूषकांसोबत मंदिराचा कलशारोहण करून. यामधून ते सर्वजण आपल्याला संदेश देत आहेत की या कैलास लेणीचे आपण संवर्धक आहोत. एकीकडे गणेशोत्सवामध्ये आपण गणरायासाठी मंदिर बनवतो, मखर सजवतो आणि दुसरीकडे मात्र आपण आपल्या एका महान मंदिराची केवळ उपेक्षा करतो. ही व्यथा केवळ वेरूळच्या कैलास लेणीचीच नाही, तर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कित्येक दुर्लक्षित लेण्या, गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंची देखील आहे. इतिहास केवळ वाचायचा नाही, तर वाचवायचा आणि जपायचाही आहे. तो त्याच्या पूर्वीच्या वैभवाला नेऊन ठेवायचा आहे. आपल्याला हा इतिहास म्युझियम मध्ये जाऊन पाहायची वेळ आणायची नसेल, तर आत्ताच वेळ आहे त्याच्या संवर्धनाची. कैलास लेणीतील झिजलेल्या, तुटलेल्या कलाकृतींना पुन्हा जोडण्याची. हा देखावा पाहून आपण सर्वजण मिळून आज संकल्प करूया. गणेशोत्सवाचा हा सोहळा आगळा वेगळा, कलेची समृद्धी जपण्याचा लावू सर्वालळा, कलेची समृद्धी जपण्याचा लावू सर्वालळा.